तुम्हाला पण माहिती आहे मुंबई पोलीसची डॉक्युमेंट्स पडताळणीची तारीख आली आहे. हॅलो हाय नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. मी स्वाती. 29 जूनपासून मुंबई पोलीसचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सुरू होत आहे, तर त्या तयारीनेच तुम्ही या. दिवस खूप कमी उरलेत, तर त्या तयारीने तुम्ही या. मुंबई पोलीसला ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची तारीख आली आहे. तर त्याआधी तुम्हाला सगळ्यांना हाच प्रश्न, डॉक्युमेंट्स काय काय लागतात, नेमकं काय ओरिजिनल न्यायचं काय नाही, त्याचं सगळं तुम्हाला असा प्रश्न पडला असेल. तर मी जे जे डॉक्युमेंट्स सांगेल त्याचे 2 बंच झेरॉक्सचे करायचे आणि जे लागतील ते ओरिजिनल पण सोबत ठेवायचे. तर मी तुम्हाला आता डॉक्युमेंट्स सांगते, टेन्शन घ्यायचं काहीच विषय नाही, जास्त काही डॉक्युमेंट्स लागत नाही, जे आपले रेग्युलर डॉक्युमेंट्स असतात तेच. पहिले तर आपण जो फॉर्म भरतो तेव्हा आपल्याला जो आवेदन अर्ज दिला जातो तो घ्यायचा. नंतर आधार कार्डची झेरॉक्स, जे आधार कार्ड, नंतर लेखीचं आणि मैदानी चाचणीचं जे हॉल तिकीट राहते ते न्यायचं. त्याच्यानंतर 10वी व 12वीचं गुणपत्रक, नंतर कास्ट सर्टिफिकेट, नंतर कास्ट व्हॅलिडिटी आणि MSc-ITचं सर्टिफिकेट. हे आपण लागल्यानंतर 6 महिन्यानंतर पण आपण देऊ शकतो. जेव्हा आपली जॉईनिंग म्हणजे आपण ट्रेनिंग करून जेव्हा येतो त्याच्यानंतर पण 6 महिने आपल्याला वेळ दिला जातो हे जमा करण्यासाठी. नंतर CL, नंतर नॉन क्रिमिलेअर, SC, ST आणि EWS वाल्यांना नॉन क्रिमिलेअर लागत नाही. नंतर पासपोर्ट साईज फोटो घेऊन जायचे. तुमचं सिलेक्शन स्पोर्ट्समधून किंवा NCCचे 5 मार्क्स जर तुम्ही मिळवले असतील तर ते NCCचं सर्टिफिकेट, नंतर स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट हे सुद्धा घेऊन जायचं. हा 12वीच्या बेसवरच भरतो, पण जर तुम्ही 15वी ग्रॅज्युएशनच्या बेसवर जर भरला असेल तर तो पण TC सोबत घेऊन जा. आणि जर तुमच्या नावात किंवा वडिलांच्या नावात किंवा आपल्या सरनेममध्ये जर काही बदल असेल किंवा नावाची असं मिस्टेक असेल तर राज्यपत्र म्हणजेच गॅझेट तुम्ही बनवून घ्या. म्हणजे तुम्हाला तिथं मागत पण नाही, पण काही अडचण आली तर आपल्याजवळ असो म्हणून तुम्ही बनवून घेऊन घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमचं ज्या PDF मध्ये नाव आलं आहे, ज्या लिस्टला नाव आलं आहे त्याची सुद्धा प्रिंट तुम्ही घेऊन जा. लेखीची असो, ग्राउंडची असो किंवा तुमची फायनल मेरिट असो, ते सुद्धा प्रिंट तुम्ही घेऊन जा. म्हणजे असो आपल्यासोबत सगळे डॉक्युमेंट्स. आणि सगळ्या डॉक्युमेंट्सचे 2-2 बंच करून घेऊन जा. म्हणजे झेरॉक्सचे 2-2 बंच करून घेऊन जा आणि ओरिजिनल डॉक्युमेंट्ससुद्धा तुमच्यासोबत न्या. आणि हो, नेताना तुमची फाईल एकदम व्यवस्थित न्या, फाईलमध्ये सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित लावून न्या. आणि ट्रॅव्हल करताना म्हणजे तुम्ही तुमच्या गावावरून मुंबईला येताना तुमची बॅग सांभाळा. बॅग व्यवस्थित सांभाळा, जेणेकरून तुमचे डॉक्युमेंट्स पण हरवतील नाही, काहीच होणार नाही, काहीच नाही. आणि हो, त्याच डॉक्युमेंट्सचे फोटोज वगैरे म्हणजे त्याची PDF करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असू द्या. आणि येताना तुमची बॅग सांभाळा, कारण डॉक्युमेंट्स हे खूप महत्त्वाचे आहे. आणि येताना सेफ ट्रॅव्हल करा आणि या, घाई करू नका, येताना रिलॅक्स या. आणि मेन म्हणजे येताना रेनकोट किंवा छत्री सोबत ठेवा, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे, मुंबईत कधी पण आणि केव्हा पण पाऊस पडतो त्याच्यामुळे. आणि हो, जर तारीख तुम्हाला माहिती असेल तर तिकीट कन्फर्म करा, जास्त काही हाल करत येऊ नका. आणि हो, चला तर ऑल द बेस्ट सगळ्यांना डॉक्युमेंट्ससाठी. तुमचे डॉक्युमेंट्स छान जाओ, काहीच टेन्शन येणार नाही याची मला पण खात्री आहे. चला तर भेटूया नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी मेडिकलचा व्हिडिओ बनवावा, की मेडिकल कसं असते काय असते, तर मला कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.